आम्ही सर्व महिला मंडळाच्या महिला हरिओम नगर आस्वादा रोड येथून काही समस्या घेऊन नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहेत. तरी आमची समस्या आम्ही पुष्कळ दिवसापासून मांडत आहे, पण आमची समस्या कोणी ऐकायला तयार नाही. फक्त होकारार्थी उत्तर देतात आणि निघून जातात. नागरिकांनी आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले, इतके घाणचे साम्राज्य पसरले की अक्षरशः किडे घरात चालायला लागले आमच्या. आणि आजच पहिल्या पावसामध्ये माझी नात आजारी पडली, संडासी उलट्या होऊन तिला राजेंद्र पाटलाकडे आताच माझा मुलगा आणि सून दवाखान्यामध्ये घेऊन गेलेली आहे. असे माझ्याच घरात परिस्थिती नाही. आता घरोघरी लहान मुलं आहे, म्हातारे वयस्कर आहे. माझं स्वतःच वय 75 वय चालू आहे. तर आम्ही वयस्कर लोकांनी आणि मुलांनी काय करायला पाहिजे? समस्या कोणी सोडत नाही, फक्त हो पाजून देतात आणि निघून जातात. आणि मत घ्यायला फक्त यायला हजर होतात. मतांच्या वेळेस रामराम करतात, पाया पडतात, नंतर परत ते कुठे आहेत लोकांना भेटायला सुद्धा येत नाही. तर काय करायचं? टॅक्स भरतात सर्व लोक, त्याचा फायदा काय? स्वतः गटारी आम्हाला काढाव्या लागतात. रोड तर आम्ही स्वतः झाडून घेतो, पण गटारींची सुद्धा सुविधा मिळत नाही. तर नागरिकांनी काय करायला पाहिजे? ते आता समस्या तोडगा काय? झाडू मारत नाही, काही फवारे मारले जात नाही गटारीमध्ये. प्रत्येक महिला ही स्वतः सकाळी झाडू लावते, संध्याकाळी झाडू लावते. काबरा वृक्षाकडे टॅक्स, गटारीचे टॅक्स वगैरे सगळे टॅक्स भरले जातात नागरिकांकडनं. मग सुविधा का पुरवली जात नाही? तर मेहरबानी करून आयुक्त साहेब तसेच महापौर यांना मी हात जोडून सर्व महिला आम्ही विनंती करत आहोत की आमच्या प्रश्नांचं उत्तर लवकर प्रश्न मार्गी लावा आणि लवकर आमच्या समस्या ऐकून घ्या. हीच आमची तुम्हाला हातपाय जोडून विनंती. तुम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस आम्हाला हात जोडता, आम्ही तुम्हाला आता वारंवार हात जोडत आहे, तरी आम्ही आमच्या समस्या ऐकून तुम्ही सोडवा, हीच आमची विनंती आहे तुम्हाला. माझं नाव बाणाबाई रामदास शिवाडे, हरिओम नगर आसोदा रोड. हरिओम नगर या वार्डात आम्ही सौ कल्पना कैलास बाविस्कर. आम्ही हरिओम नगर या वार्डात राहतो. आमच्या इथं गटरीची इतकी समस्या आहे की अक्षरशः 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये येतात तर येतात, फक्त एक पावडा घेऊन तो गटर काढतो, फक्त कागद खुगद. आणि केव्हा केव्हा महिनाभर पण येत नाही. आम्ही जर तक्रार फोनवर केली तर कोणीच आमची समस्या सोडवू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही इथं 17 मजली बिल्डिंगवर आलेले आहोत. माझं नाव आशा मधुकर सोनवणे. आम्ही हरिओम नगरतल्या रहिवासी आहे. आम्हाला गटरींचा खूप त्रास होत आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं 17 मजलीवरती आलेले आहे. गटारी काढायला कोणी येत नाही आणि महिन्यातून एकदा आले तर ते भरायला अजून 1 महिन्यानी येतात नाही. सगळे किडे आमच्या घरामध्ये येतात. लहान लहान मुलं तिथं रोडावर खेळतात, पाय भरतात, ते भरतात. त्याच्यामुळे गटार काढायला कोणीच येत नाही. बाहेर बसावं लागतं, नुसता घाण वास येतो. त्याच्यामुळे गटार काढायला आले आम्ही 17 मजलीवर आयुक्त साहेबांकडे. आमची कंप्लेंट त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे.